सटकलाय चला बरोबर. लकीली निघाला फास्ट आणि पळून गेलाय त्याच्या जागे. मित्रांनो परत एकदा स्वागत आहे सर्वांचं आपल्याच यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण आलो आहे वडगाव तेजन गावातील शेत शिवारात प्रकाश भाऊ गुंजकर ह्यांच्या शेतामध्ये. ह्यांच्या शेतातल्या विहिरीमध्ये एक उदमांजर पडलेलं आहे. त्या उदमांजराला रेस्क्यू करण्यासाठी आपण आलेलो आहोत. उदमांजर म्हणजे इंग्लिशमध्ये ज्याला आपण सिवेट कॅट म्हणतो, इकडे स्थानिक भाषेमध्ये त्याला मसन्या उद म्हणतात. एक निशाचर प्राणी आहे जो कसा पडला आता त्याच्यामध्ये माहिती नाही. 4-5 दिवसापासून हेही विहिरीवर कोणी आले नव्हते कारण त्यांच्या मुलीचं लग्न आहे. एक लाईनमन आले होते. अरे खाली जाऊन बसले इथं. आला 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 बघू शकता मित्रांनो, हे आहे सिवेट कॅट उदमांजर, ज्याला आपण आता वरतूनच फासा टाकून बाहेर काढणार आहोत. शेवटपर्यंत व्हिडिओत बनवून राहा. एक चांगला व्हिडिओ थरारक बघायला रेस्क्यू बघायला भेटेल. स्टे ट्यून. उल्टा फंस गया. तिकडे हा तिकडे थोडं तिकडे दोरी सोड ना थोडीशी. थोडं रस्सी सोड ना. हां बस तिथे सांग. फंस गया साला. गलत जगह से फंस गया. सर पोत टाका, थैली टाका, सर थैली टाका. ए भाई एकदम व्हिडिओ काढायला. तिकडे बाहेर नको जाऊ दे. ते वायर पकडत पडतो थोडी कडे. हा बस. धरून पक्का सोडून. गळ्याला फसायला पाहिजे ते उलटी करून फसलं. दे बरं सोडशील मग. हा
वापस तर फिरलं ना परत. एक जर व्हिडिओ घ्यायला इकडे मी थांबतो मी बदल नाही तर काही नको, तू नको काय करू. अरे सटकलाय. चला बरोबर. लकीली निघाला पास आणि पळून गेलाय त्याच्या जागे. जीव वाचला त्याचा. या ना बाबा इकडे. ये इकडे. हे आहेत साहेबराव जाधव, गुंजकर साहेबांचे सासरे भाऊ. त्यांच्या घरी लग्न कार्य आहे सध्या, तर त्यामुळे ते येऊ शकले नाही. तर सासरे भाऊ आले मुद्दाम. ठीक आहे, थोडं लक्ष राहू देत जा. आता ते म्हणे की 4-5 दिवस झाले विहिरीवर कोणी आलं नाही. एखाद्याला असं कुठलंही जनावर पडू शकतं. काळजी घेणं आपलं काम आहे. ते लकीली तुमचा कोण तो लाईनमन आला होता मोटर चालू करायला, त्यांनी बघितलं, त्याच्यामुळे कळालं ते. म्हणून ते मोटर चालू कर, काय पाणी काढलं त्याला पाहिलं. मी त्यासोबतच चालतो. हो का? हो, बरं बरं. चला, धन्यवाद.